अक्कलकोट जवळील एका छोट्याशा गावात विठ्ठल नावाचा एक साधा माणूस राहत होता. घर गरीब होतं, शेती थोडीशी, आयुष्य संघर्षांनी भरलेलं. विठ्ठल फारसा बोलका नव्हता. गावात वाद झाली, भांडणं झाली, कोणी अपमान केला तरी तो शांतच राहायचा. लोक म्हणायचे, हा माणूस भित्रा आहे. पण विठ्ठलच्या मनात एकच नाव सतत घुमत असे, श्री स्वामी समर्थ. दररोज पहाटे उठून तो स्वामींचं नामस्मरण करायचा. कोणाकडून मदत मागायचा नाही, तक्रार करायचा नाही. जे मिळेल ते स्वीकारायचा, जे गेलं ते सोडून द्यायचा. 1 वर्ष दुष्काळ पडलं. पाणी नव्हतं, पीक जळालं. गावात लोक चिडचिडे झाले. कोणी देवाला दोष देत होतं, कोणी एकमेकांवर राग काढत होतं. विठ्ठल मात्र रोज मंदिरात जाऊन शांतपणे बसायचा. कुणी विचारलं, काय मागतो स्वामींकडे? तो हसून म्हणायचा, जे द्यायचं ते स्वामी जाणतात. एक दिवस गावात चोरी झाली. संशय थेट विठ्ठलवर गेला. लोकांनी त्याच्यावर आरोप केले, अपमान केला. त्याला गावासमोर उभं केलं. विठ्ठल काहीच बोलला नाही. डोळे मिटून मनात फक्त म्हणाला, स्वामी तू पाहतोयस. त्या रात्री गावचा पाटील स्वप्नात घाबरून उठला. स्वामी समर्थ उभे होते. ते म्हणाले, ज्याने शांततेचा मार्ग धरला त्याच्यावर संशय करू नका. खरा दोषी तुमच्याच डोळ्यांसमोर आहे. दुसऱ्या दिवशी खरा चोर सापडला. सगळ्यांना धक्का बसला. लोक विठ्ठलकडे माफी मागायला आले. तो म्हणाला, माझी नाही, स्वामींची माफी मागा. काही दिवसांनी विठ्ठलच्या शेतात इतरांपेक्षा जास्त पीक आलं. पाणी मिळालं, घरात समाधान आलं. तेव्हा लोकांना उमगलं, शांत राहणं म्हणजे दुर्बलता नाही, शांततेतच स्वामींची कृपा लपलेली असते. बोध, जो बोलत नाही तो हरतो असं नाही. जो शांत राहतो तो स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो.